ऑफिसला सुट्टी असूनही मतदानाचा टक्का घसरणं म्हणजे मतदारांचा मतदान प्रक्रियेवर निर्माण झालेला अविश्वास असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे। तर कमी मतदान होऊनही भाजप जिंकत असल्यानं जनतेच्या मनात निवडणूक आयोगावरूनही विश्वास उडाला असल्याचं पटोले म्हणाले। अशात आता आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची त्यांनी मागणी केली आहे। महानगरपालिकेमध्ये मतदानाचा टक्का एकदम खाली पडलेला आहे। 34, 40, 35 अशा पद्धतीचा हा टक्का 50च्या आत हा जो शहरी मतदारसंघामध्ये या पद्धतीचा टक्का घसरला असेल आणि मतदान सोमवारी घेऊन सुद्धा म्हणजे ऑफिस डेच्या दिवशी घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं मतदान प्रक्रियेमध्ये इतका टक्का खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झालेला। एवढं कमी पर्सेंटेजमध्ये मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकते आहे, हे सगळे जनतेचा रोष असताना भाजप जिंकते आहे। प्रचंड राग भाजपबद्दल जनतेमध्ये आहे। जिंकते कसं हे लोकच प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झाला। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे बायलेटवर अनेक राज्यात बायलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आहे। या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे।